आज फक्त या जळगाव शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील 3 सप्टेंबर पासून गोरबंजारा समाज हा रस्त्यावर येऊन अत्यंत आक्रमक झालेला आहे। या मागचं महत्वाचं कारण असं आहे की 2 सप्टेंबरला मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे आरक्षण देण्यात आलं, तर त्या आरक्षणाच्या धर्तीवरती गोरबंजारा समाज हा देखील हैदराबाद गॅजेटियर मध्ये 1909 आणि 1928 मध्ये पेज नंबर 24 वरती ॲबॉरिजिनल ट्राईब असा त्याचा उल्लेख आहे, म्हणजे आदिम जमातीचा उल्लेख आहे। हा एक आधार घेऊन मराठा समाजाप्रमाणे गोरबंजारा समाजाला देखील एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं। आधार फक्त हैदराबाद गॅजेटचाच नसून ऑगस्ट 1924 ला सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे, एससी आणि एसटी प्रवर्गामध्ये उपवर्गवारी करून त्यामध्ये समाविष्ट करता येतं। आणि सोबतच 1956 ला रिस्टेट ऑर्गनायझेशन जे काय ज्याला म्हणतो आपण भाषावर प्रांत रचनाचा जो काही नियम बघितला तर असं आहे की ज्याप्रमाणे बिहार मधील जनता ज्या वेळेला झारखंड मध्ये जाते त्यांना बिहार मध्ये जे आरक्षण होतं ते झारखंड मध्ये देण्यात आलं, जसं की आंध्र प्रदेश मधून तेलंगणा वेगळा झाला तर आंध्र प्रदेशच्या लोकांना जे आरक्षण तेलंगणात देण्यात आलं, त्याच धर्तीवरती निजाम स्टेट मध्ये असलेला सिपियन बेरार आणि एकंदरीत मराठवाडा यामधील जे काय गोरबंजारा समाज आहे ते त्या ठिकाणी आधी आदिवासी होती, त्यांना जर तिथे एसटी आरक्षण मिळत असेल तर या समाजाला महाराष्ट्रात देखील एसटी आरक्षण मिळावं। म्हणून महाराष्ट्र सरकारला मी ताकीद देतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरबंजारा समाजाच्या मतदानावरती तब्बल 65 आमदार आणि 10 खासदार निवडून येतात। जर तुम्ही आम्हाला आरक्षण नाही दिलं तर याचा परिणाम येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना दाखवून देऊ। म्हणून त्वरित आम्हाला आरक्षण द्यावं ही संविधानिक मागणी आहे, ही आमची समाजासारखी